मित्रांनो, सध्या अनेकदा हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल की ज्यांना मी माझं आयुष्य दिलं, लहानाचं मोठं केलं, त्यांना काय हवं काय नको ह्याची काळजी घेतली, तेच आज मला का समजून घेत नाहीये. पालक म्हणून आपण वर्षानुवर्षे मुलांसाठी झटलो, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, त्यांना चालायला शिकवलं, पडल्यावर उचललं, चुका केल्यावर साथ दिली. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन चित्र आता उलट झालेलं दिसत आहे. बोलताना ते मध्येच थांबवतात, आपली मतं विचारली जात नाही आणि कधी कधी तर आपली उपस्थितीही त्यांना गौण किंवा नकोशी वाटू लागते. आणि मित्रांनो, नेमक्या ह्याच वेळी आपलं मन दुखावून जातं. पण मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या दुःखावर, समस्येवर नाही तर उपायांवर बोलणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत 5 प्रभावी टप्पे जे तुमचं स्थान पुन्हा मुलांच्या मनामध्ये उंचावू शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक टप्पा तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो. मित्रांनो, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनो, आज मी तुमच्याशी एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलू इच्छितो. आयुष्यभर आपण कुटुंबासाठी झटलो, मुलांना वाढवलं, त्यांच्यासाठी स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवल्या. पण कधी कधी नकळत आपण त्यांच्या स्वीकृतीच्या, त्यांच्या होच्या इतके मागे लागतो की स्वतःचं अस्तित्वच मागे पडतं. त्यांना वाईट वाटेल का, त्यांना आवडेल का, ह्या विचारात आपण स्वतःच्या आवडी, आरोग्य, वेळ आणि मतांना दुय्यम मानतो. सुरुवातीला हे प्रेमातून होतं, पण हळूहळू ही सवय बनते. आणि जेव्हा सवय बनते तेव्हा नात्यातील समतोल बिघडू लागतो, कारण एक बाजू नेहमी देत राहते आणि दुसरी बाजू ते गृहीत धरू लागते. सन्मान हा शब्दांनी मिळत नसतो, तो आपल्या वागणुकीतून निर्माण होतो. जेव्हा आपण सतत स्वतःला कमी लेखतो, प्रत्येक वेळी माघार घेतो, तेव्हा नकळतपणे आपण पुढच्या पिढीला संदेश देतो की माझ्या भावना इतक्या महत्त्वाच्या नाही. मुलं मुद्दाम दुर्लक्ष करत नाही, पण माणसाचा स्वभाव असा आहे की जे नेहमी उपलब्ध असतं त्याची किंमत कमी होत जाते. प्रेम आणि त्याग हे सुंदर मूल्य आहेत, पण त्यांची मर्यादा असावी लागते. आत्मसन्मान हरवून केलेला त्याग शेवटी मनामध्ये खंत निर्माण करतो आणि ज्येष्ठ वयामध्ये शांतता, आदर आणि भावनिक सुरक्षितता ह्या गोष्टी अधिक महत्त्वाच्या ठरतात. म्हणून मित्रांनो, तुम्हाला मी आजपासून एक छोटा बदल सुचवतो. स्वतःला महत्त्व द्या. प्रत्येक गोष्टीला होकार देणं हीच प्रेमाची खूण नसते. कधी गरज वाटली तर नम्रपणे नाही म्हणणे शिका. आपलं मत स्पष्ट आणि शांतपणे मांडा. सुरुवातीला कदाचित त्यांना आश्चर्य वाटेल, पण हळूहळू ते पाहतील की तुम्ही फक्त प्रेमळच नाही तर ठाम आणि स्वाभिमानी देखील आहात. आणि लक्षात ठेवा की जेव्हा आपण स्वतःचा सन्मान करतो तेव्हाच इतर लोक देखील आपला सन्मान करायला शिकतात. मित्रांनो, अनेकदा जेव्हा मुलं उलट उत्तर देतात किंवा आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा मन दुखावतं आणि अगदी नैसर्गिकपणे आपल्या मनामध्ये एक प्रश्न येतो, मी तुमच्यासाठी आयुष्यभर काय केलं ते विसरलात का? हा प्रश्न भावनेतून जन्माला येतो, कारण त्यामागे वर्षानुवर्षांचा त्याग आणि प्रेम असतं. पण शांतपणे विचार केला तर लक्षात येतं की भूतकाळाची आठवण करून देऊन आपण त्यांचं मन जिंकू शकत नाही. वाद घालून, जुन्या गोष्टी मांडून किंवा कर्तृत्वाची यादी सांगून सन्मान मिळत नाही. उलट क्षणिक असा ताण वाढतो. सन्मान हा दबावाने नाही तर व्यक्तिमत्वाच्या स्थैर्याने निर्माण होतो आणि तो वेळ घेऊनच फुलतो. शांतता ही पराभवाची खूण नाही, ती अंतर्गत ताकदीची निशाणी आहे. जेव्हा आपण रागाने प्रतिक्रिया देतो तेव्हा परिस्थिती आपल्या हातातून निसटते आणि संवाद संघर्षामध्ये बदलू लागतो. पण जर आपण संयम ठेवला, आवाज न चढवता न दुखावता आपली भूमिका स्पष्ट केली, तर आपल्या शब्दांपेक्षा आपली स्थिरता जास्त प्रभाव टाकू शकते. मुलं लगेच बदलतील असं नाही, पण त्यांना तुमच्या वागण्यातली परिपक्वता जाणवू लागते. मित्रांनो, सन्मान हा मोठ्या भाषणांमधून नाही तर आपल्या शांत उपस्थितीतून आणि सातत्यपूर्ण वर्तनातून तयार होतो. कधी कधी कमी बोलणं पण ठामपणे बोलणं हेच सर्वात प्रभावी ठरतं. म्हणून मी तुम्हाला एक छोटी सूचना देऊ इच्छितो. स्वतःला अशा व्यक्तीप्रमाणे सादर करा ज्याला स्वतःचं मूल्य ठाऊक आहे. टोमणे टाळा, आवाज वाढवू नका, पण गरज असेल तेव्हा स्पष्टपणे बोला. तुमचं वागणं हे सातत्यपूर्ण ठेवा. एक दिवस रागावणं आणि दुसऱ्या दिवशी पूर्णपणे झुकणं ह्यामुळे संदेश गोंधळात पडतो. वेळ लागेल, पण हळूहळू मुलांना जाणवेल की तुम्ही बदललेले नाही तर अधिक संतुलित आणि मजबूत झालात. आणि जेव्हा ही जाणीव निर्माण होते तेव्हाच नात्यांमध्ये खरी सुधारणा सुरू होते, कारण तिथून पुढे संवाद अहंकारावर नाही तर परस्पर सन्मानावर उभा राहतो. मित्रांनो, आयुष्याच्या ह्या टप्प्यावर एक सत्य शांतपणे स्वीकारणं खूप गरजेचं असतं. आपला आनंद हा फक्त आपल्या मुलांवर अवलंबून ठेवणं आपल्यालाच त्रासदायक ठरू शकतं. जेव्हा आपण सतत त्यांच्या फोनची वाट पाहतो, भेटी कधी होतील याचा विचार करत राहतो किंवा त्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा ठेवतो, तेव्हा नकळत आपण आपली भावनिक किल्ली त्यांच्या हातामध्ये देत असतो. आणि जेव्हा अपेक्षा ह्या पूर्ण होत नाही तेव्हा मनामध्ये दुःख, राग आणि एकटेपणा वाढत जातं.
मित्रांनो, हे मुलांच्या वाईटपणामुळे नाही तर बदललेल्या आयुष्याच्या गतीमुळे घडतं, पण त्याचा भार मात्र आपल्या मनावर पडतो. भावनिक स्वावलंबन म्हणजे मुलांपासून दूर होणं किंवा नातं तोडणं नव्हे, तर स्वतःशी पुन्हा जोडून घेणं आहे. आयुष्यभर जबाबदाऱ्या पेलल्यानंतर आता स्वतःसाठी थोडी जागा निर्माण करणं हा स्वार्थ नाही तर शहाणपण आहे. जुने छंद पुन्हा जिवंत करा, मित्रमैत्रिणींशी संपर्क ठेवा आणि नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता ठेवा. जेव्हा मुलांना दिसू लागतं की तुमचं आयुष्य फक्त त्यांच्या भोवतीच फिरत नाही, तेव्हा त्यांच्या नजरेत तुमचं वेगळं स्थान तयार होतं. एक स्वतंत्र, स्थिर आणि समाधानी व्यक्ती म्हणून. अवलंबित्व कमी झालं की नात्यांमधील ताणही कमी होतो. जबाबदारीचं ओझं हलकं झालं की प्रेम आपोआपच मोकळा श्वास घेतं. तुम्ही स्वतःच्या आनंदाचे छोटे छोटे स्रोत निर्माण करता, तेव्हा मुलांनाही तुमच्याशी संवाद साधताना मोकळेपणा वाटतो. हळूहळू ते तुम्हाला ओझं किंवा जबाबदारी म्हणून नाही तर अनुभवांनी समृद्ध, प्रेरणा देणारी व्यक्ती म्हणून पाहू लागतात आणि तिथूनच नातं अधिक सुदृढ, शांत आणि अर्थपूर्ण होत जातं. मित्रांनो, एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे समजून घ्यायला हवी. लोक आपल्याशी तसंच वागतात जशी आपण त्यांना परवानगी देतो. जर आपण वारंवार अपमान, टोमणे किंवा दुर्लक्ष शांतपणे सहन केलं तर समोरच्याला तेच सामान्य वाटू लागतं. याचा अर्थ मुलं वाईट आहे असा नाही, पण मानवी स्वभाव असा आहे की जिथे मर्यादा दिसत नाही तिथे मर्यादा नेहमी ओलांडल्या जातात. म्हणून सीमा ठरवणं म्हणजे भांडण उकरून काढणं नाही तर स्वतःच्या स्वाभिमानाचं रक्षण करणं आहे. ही इतरांना दिलेली धमकी नसते, ती स्वतःलाच दिलेली वचनबद्धता असते की मी स्वतःचा अपमान स्वीकारणार नाही. सीमा ठरवताना आवाज चढवण्याची गरज नसते, उलट शांतपणे पण ठामपणे बोलणं अधिक प्रभावी ठरतं. उदाहरणार्थ, तुम्ही असं सांगू शकता, तुम्ही माझ्याशी सहमत नसाल तरी चालेल, पण बोलताना सन्मान हवा. सुरुवातीला कदाचित समोरून विरोध होईल, कारण लोकांना आपली सवय बदलणं कठीण जातं. पण जर तुम्ही सातत्य ठेवलं, प्रत्येक वेळी एकाच शांत आणि ठाम भूमिकेत राहिलात, तर हळूहळू त्यांना जाणवेल की तुम्ही आता गप्प बसून सगळं सहन करणारे नाही. तुमच्यातील स्थिरता त्यांच्यावर परिणाम करू लागेल. मित्रांनो, लक्षात ठेवा की सीमा म्हणजे नातं तोडणं किंवा अंतर वाढवणं नव्हे, ती परस्पर सन्मानाची एक रेषा आहे जी दोघांनाही सुरक्षित ठेवते. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मर्यादा स्पष्ट करता आणि त्यांचं पालनही करता, तेव्हा मुलांनाही तुमचं गांभीर्य जाणवतं. हळूहळू त्यांच्या बोलण्यात, वागण्यात बदल दिसू लागतो, कारण शेवटी प्रत्येक नातं टिकतं ते प्रेमानेच, पण ते सुदृढ राहतं ते परस्पर सन्मानाने, आणि त्या सन्मानाची सुरुवात नेहमी स्वतःपासूनच होते. मित्रांनो, पालक म्हणून आपण मुलांना आयुष्याचा केंद्रबिंदू बनवतो आणि हे अगदी स्वाभाविक आहे. त्यांचं शिक्षण, करिअर, लग्न, संसार ह्या सगळ्यांमध्ये आपण इतके गुंततो की हळूहळू आपली स्वतःची ओळख मागे पडते. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन जर आपलं संपूर्ण जग फक्त मुलांभोवतीच फिरत राहिलं तर नकळत आपण स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व हरवू लागतो. आणि जेव्हा समोरच्यांना जाणवतं की आईबाबांचं आयुष्य फक्त आमच्यावरच अवलंबून आहे, तेव्हा ते आपल्याकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून नाही तर केवळ जबाबदारी म्हणून पाहू लागतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागतो. स्वतःचं स्वतंत्र जग उभारणं म्हणजे मुलांपासून दूर जाणं नाही तर स्वतःला पुन्हा शोधणं आहे. नवीन ध्येय ठेवा, कदाचित एखादं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करा, समाजकार्य करा, एखाद्या वाचन गटात सहभागी व्हा, प्रवास करा, दररोज चालायला जा, योग प्राणायाम सुरू करा किंवा एखादी कला पुन्हा जोपासा. जेव्हा मुलांना दिसेल की तुम्ही फक्त त्यांच्या फोनची वाट पाहणारे नाही तर स्वतःच्या आयुष्यामध्ये रममाण होणारे आहात, तेव्हा त्यांच्या नजरेमध्ये तुमचं स्थान आपोआपच उंचावतं. कारण स्वतंत्र आणि समाधानी व्यक्तीकडे लोक आकर्षित होतात. मित्रांनो, लक्षात ठेवा की सन्मान त्या व्यक्तीला मिळतो ज्याच्याकडे स्वतःचा उद्देश, स्वतःची ओळख आणि स्वतःचा आनंद असतो. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णत्वाने जगायला सुरुवात करता, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आत्मविश्वास दिसू लागतो आणि हाच बदल मुलांना देखील जाणवतो. तेव्हा ते तुम्हाला केवळ पालक म्हणून नाही तर अनुभव संपन्न, प्रेरणादायी आणि स्वाभिमानी व्यक्ती म्हणून पाहू लागतात. आणि त्या क्षणापासून नातं केवळ कर्तव्यावर नाही तर परस्पर आदर आणि अभिमानावर उभं राहतं. मित्रांनो, आयुष्याच्या ह्या टप्प्यावर एक अत्यंत महत्त्वाची जाणीव करून घ्यायची आहे. मुलांकडून सन्मान मागून मिळत नाही, तो आपल्या व्यक्तिमत्वातून उमलतो. आपण अनेक वर्ष कुटुंबासाठी झटतो, त्याग करतो, अपेक्षा न ठेवता देत राहतो. पण कधी कधी नकळत आपण सन्मानाची अपेक्षा करू लागतो आणि अपेक्षा वाढल्या की मनामध्ये दुःख साचू लागतं. म्हणूनच आज आपण जे काही टप्पे पाहिले, स्वीकृतीची भूक कमी करणं, वादाऐवजी प्रभावी शांतता निवडणं, भावनिक स्वावलंबन वाढवणं, स्पष्ट सीमा आखणं आणि स्वतःचं स्वतंत्र जग उभं करणं, हे केवळ नातं सुधारण्यासाठी नाही तर स्वतःला अधिक स्थिर, मजबूत आणि समाधानी बनवण्यासाठी आहे. जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रतिक्रिया देणं थांबवतो आणि प्रतिसाद देणं शिकतो, तेव्हा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळीच ताकद दिसू लागते.
जेव्हा आपण सतत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत नाही तेव्हा आपली उपस्थिती अधिक प्रभावी बनते. जेव्हा आपण मुलांच्या आयुष्याभोवतीच स्वतःचं आयुष्य गुंफत नाही तेव्हा त्यांनाही आपल्या मूल्याची नव्याने जाणीव होते. कारण लोक त्या व्यक्तीचा अधिक आदर करतात जी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवते, स्वतःचे निर्णय स्पष्टपणे घेते आणि स्वतःच्या आनंदाची जबाबदारी इतरांवर टाकत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही केवळ आई वडील नाही, तुम्ही अनुभवांनी परिपूर्ण, आयुष्याचे अनेक चढ उतार पाहिलेले, मूल्यांनी समृद्ध व्यक्ती आहात. तुमची ओळख फक्त कोणाचे पालक इतकीच मर्यादित नसावी. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ देता, स्वतःची स्वप्न पुन्हा जागवता, नवीन गोष्टी शिकता, समाजामध्ये मिसळता, शरीर आणि मन निरोगी ठेवता, तेव्हा तुमच्यातला आत्मविश्वास वाढतो आणि हा आत्मविश्वासच तुमच्या नात्यांना नवीन उंची देतो. कारण शांत, स्थिर आणि आनंदी व्यक्तीकडेच प्रत्येकाचं मन आपोआप आकर्षित होतं. म्हणून मित्रांनो, आज एक छोटासा निर्णय घ्या. तक्रारीपेक्षा परिवर्तन निवडा, अपेक्षेपेक्षा आत्मसन्मान निवडा आणि प्रतीक्षेपेक्षा पूर्णत्वाने जगणं निवडा. मुलांमध्ये बदल दिसायला वेळ लागू शकतो, पण तुमच्यातील बदल लगेच जाणवेल. आणि जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यांमध्ये स्वाभिमान दिसेल तेव्हा नातेसंबंधही हळूहळू बदलू लागतील. जर हा संदेश तुम्हाला भावला असेल तर स्वतःसाठी आज एक सकारात्मक पाऊल उचला. तुमचं आयुष्य अजूनही सुंदर आहे ते संपूर्णपणे आणि अभिमानाने जगणं सुरू करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या जवळच्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.